श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर अतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिदन्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनं कंठाटोपी च मालादंड कमंडलुधरं कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल फलयोगे श्री स्वामी समर्थावतार पाही मां। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेष शयनानंत वेशा अनामिता अनंता जो सकाळ विश्वाचा अजनिता समुद्र कन्ना ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या विष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजधर अगम्मा लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्न हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्य अर्थ येत हाता ती ब्रह्मसूत नमी येली जो अज्ञाती नाशक विज्ञा कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रयने मिळाला धर्म संस्थापने कारणे योगायोगी अवतार घेणे नानाविध वेशनटणे जगतपतींचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो काळ त्रिकुमार अक्कलकोटी साचा प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते नाम स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमा जनी गाव यांची उजली करता आणि करविता तुझी एक स्वामी नाठा माझ्या अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभेदती वर हस्ते करोनी आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी ग्रंथ बहुत रचिले ज्यांनी वारंवार चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवित मान त्यांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रासादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे काय श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसरे परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती कडन पाहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रचा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुतण्याही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समांत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भस्ती होय त्यांची मनोरथ पूर्ती तेसेची निष्काम भक्तांप्रती कविल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा हजर त्याचा केला की त्या सवेक पारसी आला होता दर्शनाचे ते येण्यापूर्वी मंडळीचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवणी तो होमवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभे अंतसी वाटले जो साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्तव्यवाना अंतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरी देखील अपूर्व बंगाला देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालींचे दर्शन पाहिले गंधा टटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखील मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरींचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद असी पातलो येऊन या मंगल वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर शहर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे काही
तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राज येती परी त्यास्त ही प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिंग लीला विग्रह अतिवरे कमरेवरून ठेवून कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभमस्तु। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती वै कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करोणी वस्ती मंगल वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्यकरिता अप्पा टोळ झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गाहून टोळांसी मागे परतने भाग पडे टोल गेली परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जले सेवकांनी परी नस मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बेसले येती राजस्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तवन निशिती आले चोळप्पाच्या गृहप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ ते पासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परम ज्ञानी असतीचे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोकाचमत्कार दाविती गावात मात पसरली लोकांमाजी पसरली मात नृपसी कडला वृत्तांत की आपल्या नगरांत यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन लवला ही भेटू तया तीव्र परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन या तस देती दर्शना राव मुखांतनी वाणी निघाली तवची येती मूर्ती पुढे ठेली सकाळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकाळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिले स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोढा श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय।